नागपुरात विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला। अध्यक्षपदाचे उमेदवार डॉक्टर गिरीश गांधी यांनी सर्वाधिक मतं मिळवत अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडी घेत विजय मिळवला। मतमोजणीनंतर निकाल जाहीर होताच साहित्यिक वर्तुळात मोठी उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे। विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षस्थानी कोण यावरून गेले काही दिवस विविध चर्चांना उधाण आलं होतं। या निवडणुकीबद्दल विविध तर्कवितर्क देखील लावले जात होते। साहित्यिक कमी आणि गैरसाहित्यिक राजकीय मुद्द्यांनी ही निवडणूक चांगलीच गाजली होती। या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी डॉक्टर गिरीश गांधी, डॉक्टर रवींद्र शोभणे, डॉक्टर रंजन दार्वेकर, डॉक्टर श्रीपाद जोशी, प्रदीप दाते यासारखे दिग्गज रिंगणात होते, तर 22 कार्यकारिणी सदस्यांसाठी 83 उमेदवार रिंगणात होते। शेवटच्या दिवशी म्हणजे 14 मार्च संध्याकाळपर्यंत 4935 मतदारांनी मतदान केलं। रविवार सकाळपासून विदर्भ साहित्य संघाच्या कार्यालयातील अमेय दालनात CCTVच्या निगराणीत मतमोजणीला सुरुवात झाली। एकूण 4868 वैध मतांपैकी गिरीश गांधी यांनी सर्वाधिक मतं मिळवत अध्यक्षपदाच्या शर्यतीत आघाडी घेत विजय मिळवला। मतमोजणी अंती डॉक्टर गिरीश गांधी यांना 2661 मतं मिळाली, तर डॉक्टर श्रीपाद जोशी यांना 701, तर प्रदीप दाते यांना 1187, तर डॉक्टर रंजन दार्वेकर यांना 114, तर डॉक्टर रवींद्र शोभणे यांना 205 मतं मिळाली। अखेर विदर्भ साहित्य संघाचा अध्यक्ष कोण असणार हे आता स्पष्ट झालंय। दरम्यान निकाल जाहीर होताच डॉक्टर गिरीश गांधी यांच्या पॅनलकडून आनंद साजरा करण्यात आला। तर हा विजय आपण प्राचार्य राम शेवाळकर यांच्या स्मृती आणि कर्तृत्वाला अर्पण करत असल्याची भावना डॉक्टर गिरीश गांधी यांनी व्यक्त केली। तर जे चांगलं आहे ते आपण निश्चितच टिकवण्याचा प्रयत्न करू, मात्र जे चुकीचं अथवा काही त्रुटी असेल तर निश्चितच बदलवण्याचा प्रयत्न करू, असंही ते म्हणाले। निवडून आल्यानंतर कार्यकारिणीशी सल्लामसलत करून जी काही परिस्थिती आहे त्यातून कसा मार्ग काढता येईल याचा प्रयत्न करण्याचा आहे। मार्ग काढ जी काही चांगली परंपरा असेल ती अगदी मनोभावे कायम ठेवण्यात येईल, परंतु जर काही गोष्टी बदलण्याची वेळ आली कार्याच्या संदर्भात किंवा एकंदरीत प्रशासनाच्या संदर्भात तर त्यातही बदल करण्याचा प्रयत्न करण्यात येईल। सर्व चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि ज्या काही त्रुटी राहिल्या असतील त्या कशा दूर होऊ शकतील या दृष्टीने प्रयत्न